नमस्कार मित्रांनो, वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण दापोलीला आलो आहोत आणि अंजिर्ले बीच या ठिकाणी आलो आहोत. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे पाटी हा आपल्या बीच आहे. तुम्ही पाहू शकता. आणि प्राईम स्टे या ठिकाणी आपण आलो आहोत. आणि मी तुम्हाला हा स्टे कसा आहे, त्याचं बजेट किती आहे, जर तुम्ही ग्रुपमध्ये आलात तर किती बजेट आहे, सिंगल जर आलात त्याचेही तुम्हाला टोटल बजेट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पण त्याआधी आपण पहिले प्रत्येक रूम पाहूया, त्यांची सर्व्हिस आणि इकडचं जेवण हे सर्व ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. तर बराच सर्च करून हा स्टे सूरजबाईंनी बीचच्या समोर असलेला हा रिसॉर्ट आहे हा बुक केलेला आहे. तर आता टोटल सूरज भाऊ हे तुम्हाला प्रत्येक रूम दाखवणार आहेत आणि त्याचे डिटेल्स देणार आहेत. तर फर्स्ट रूम आपण पाहूया. तर आता आपलं स्पॉटचं नाव तुम्हाला माहिती आहे, सांगत आहे प्राईम बीच रिसॉर्ट. आणि आम्ही पहिले स्टे घेतलेला राज वैभव होमस्टे, तुम्ही बघत असेल पहिल्या ब्लॉगमध्ये. हा दुसऱ्या दिवसाचा स्टे, हा पण खूप छान. आणि तुम्ही बीच बघा पहिले एकदा. तिकडे जो बीच आहे ना, म्हणजे डायरेक्ट बीच आहे आणि तुम्हाला वरून आम्ही प्रॉपर व्ह्यू दाखवू. आहे डायरेक्ट बीच आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण आहे, सगळं काही सोय आहे. आता आम्ही थोड्या वेळात जेवणार आहे. तर पहिले रूम बघून घेऊ. फर्स्ट रूम आहे. हा ग्राउंड फ्लोअरचे आमचे 3 रूम आहेत. हा फर्स्ट रूम जो आहे ना, इथं या चप्पल काढून घेऊ नाही का. आपले इथं अमित भाई राहत आहेत आणि रोशनबाईंनी कंबाईन केलेलं आहे भाई दोघांनी, कारण की व्ह्यू हा महत्त्वाचा आहे. तर असं बघा, रूम आहे, चांगली बेड आहे, AC रूम आहे आणि एक्स्ट्रा मॅट्रेस पण आहे. अगर तुम्हाला 4 लोक पण झोपू शकतात, म्हणजे जर एक्स्ट्रा तुम्ही आले एका रूममध्ये 4 झोपू शकतात. आणि इकडनं वॉशरूम वगैरे पण क्लीन आहे. क्लीन वॉशरूम. आणि दिस साईड आपण आलो तर इकडे बाल्कनी. तर आता सूरज भाऊंनी जशी माहिती दिली की प्रत्येक रूम सेम आहे. काय असतं, ग्रुप असतं, ग्रुपला पण जवळजवळ राहायचं असतं, जेणेकरून काही जर अडचणी आल्या तरी आपण एकमेकाला हाक मारून सर्व काय गोष्टी देऊ शकतो, बरोबर. त्यानंतर मधली जी स्पेस आहे, सूरज भाऊंनी खूप सर्च करून ही स्पेसमधली लहान मुलांसाठी खेळायला एक नंबर. आणि तसेच समोरही तसेच सेम रूम आहेत. येस. म्हणजे जवळपास जर तुम्ही येत ना 30 ते 40 लोक जरी असले तरी इथं टोटल 30 ते 40 लोकांसाठी स्टे आहे. तर इथं बघा, इथं लग्नाचे इव्हेंट वगैरे होतात, म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग जसं हा विषय हा इथं परफेक्ट आहे. समुद्रकिनारे, डेस्टिनेशन वेडिंग, इव्हेंट्स, एनिथिंग तुम्ही प्लॅन करू शकता. खूप छान, ठीक आहे. आणि ह्यांची अजून एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी म्हणजे कंबाईंडच आहे. ते बघा तिकडे तिकडे पण आमची पब्लिक राहते, ते तुम्हाला दिसत असेल. तिकडचे पण रूम आपण कवर करू. आम्ही आता सध्या तिथं आमचे 2 लोक तिथं आहेत, 2 कपल्स. आता तिकडं पण प्रायव्हेट सिटिंग आहे. तर सर्वांना एकत्र जेवण्यासाठी ही स्पेस आहे. इथे जवळजवळ 14 लोक एकत्र एकाच ठिकाणी जेवू शकतात अशी स्पेस आहे. आणि जरी पाऊस असला तरी ह्याला वरती शेड दिलेले, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा पावसाळ्यातही प्रॉब्लेम नाही येणार आहे. तर पावसाळ्यात पण तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. तर आता आपण वरती आलो आहोत आणि तुम्हाला जो खालचे जे स्पॉट दाखवले, जसं की हा सिटिंग एरिया, तो प्लेइंग एरिया, तो वरचं रूम्स आहेत ते वरचे समोरचे. आणि त्यानंतर हे इथं आम्ही जे घेतलेले 2 रूम घेतलेले आहेत, त्या 2 रूममधनं काय व्ह्यू आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. रूम खूप स्पेशियस आहे आणि व्ह्यू पाहू शकता तुम्ही. अतिशय उत्कृष्ट व्ह्यू. अजून काही पैसा वसूल व्ह्यू. तर ह्या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणजे बीच, खिडकी उघडली की बीच. सेकंड, खूप स्पेस आहे. छोटी मुलं असली तर ते इथे खेळू शकतात. थर्ड, बीचच्या साईडला रिसॉर्ट भेटतील, पण निसर्ग खूप कमी रिसॉर्टमध्ये भेटतात. तसाच आपला हा निसर्ग आहे. तर सर्व पब्लिक आता आपली जेवायला बसलेली आहे. आणि आज दुपारचा आमचा व्हेज थालीचा बेत आहे. तर थालीमध्ये तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी, डाळ, सोलकढी, त्यानंतर फ्लावर मटर,
लोणचं, पापड, चपाती, भात आणि कोशिंबीर कोशिंबीर. सुकी टेस्ट कशी आहे तुम्ही सांगू शकता? छान घरच्यासारखी टेस्ट आहे. घरच्यासारखी टेस्ट आहे. आणि इकडचं वातावरण कसं आहे? सुंदर वातावरण एकदम सुंदर. आता प्लस पॉईंट काय? प्लस पॉईंट म्हणजे बीच व्ह्यू आहे आपल्याला Okay. डायरेक्ट कनेक्ट. कनेक्ट आहे. ओके. आणि त्याने जो पाऊस पडला त्याने जे माहोल चेंज झालेलं आहे. कारण एक्सपेक्टेशन ठेवलं ते खूप गरम होणार आहे, पण जे पाऊस पडल्यानंतर जे वातावरण झालं आहे तर अप्रतिम. पैसा होतो. पैसा वसूल सांगितलेले. अजून काही पाहिजे आपल्याला? आणि कोकणात येऊन जर तुम्ही मोदक खाल्ले नाही तर म्हणजे कोकणात येऊन तुम्ही पूर्ण टाईम व्यर्थ घालवलेला आहे. आणि कोकणात आल्यानंतर मोदक हा प्रकार झालाच पाहिजे. तर तुम्हाला मोदक दाखवतो. कसं वाटतंय ह्या ट्रिपचा एंड हा मोदक खाऊन तुम्ही करताय? कसं वाटतंय? खूप एन्जॉय केलं ना? एन्जॉय केलं का खूप खाल्लं? आणि खाल्लं पण एन्जॉय पण केलं. काही काहींनी इतकं एन्जॉय केलेलं आहे की त्यांचे डोळे अक्षरशः सुजलेले आहेत. खूपच एन्जॉय केलं 2-3 दिवस. हां. मजा आली, खूप मजा आली. तर आपण मोदक खाऊन हा आपला जो काय पिकनिकचा पूर्ण आराखडा होता हा संपवलेला आहे. आणि प्राईम रिसॉर्ट हा आपल्या सूरज भाऊंनी बघितला होता तर खूप छान आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे सर्व डिटेल्स दिलेले आहेत. कितीला रूम आहे, वीकेंड डेज, वीक डेज, ह्याचे रेट्स किती आहेत. तर नक्की या प्राईम रिसॉर्टला व्हिजिट करा. खूपच छान आहे. तर सूरज भाऊ तुम्हाला कसा वाटला आज? मला छानच आहे. म्हणजे आपले स्टे एकदम एक नंबर असतात भाई. असं नाही म्हणजे पण आपण खूप मेहनत करावी. स्टे शोधण्यासाठी मेहनत करायला पाहिजे. आणि तुमची मेहनत आहे ना जास्त नको व्हायला म्हणून आपण हे असे रील टाकतो आणि असे व्हिडिओ टाकतो. ओके. पर्सनल लेवलला इट्स व्हेरी व्हेरी गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट लेवल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.